जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, नैसर्गिक आपत्ती आणि पीक विमा असे दोन्ही मिळून 2353 कोटी रुपये निधी वाटप केला जाणार आहे। आणि अखेर एक आनंदाची बातमी आहे, 28 मार्च 2025 पासून वितरित होण्याची शक्यता आहे, कारण की 31 मार्च पूर्वी मिळण्याची अशी शक्यता वर्तवली जाते आहे। अशी घोषणा सुद्धा आपल्याला माहिती आहे, कृषी मंत्री यांनी केलेली आहे। आणि अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो पीक विमा आहे हा पीक विमा जमा होणार आहे। या संदर्भात सविस्तर बातमी पाहण्या अगोदर आपलं लोकप्रिय यूट्यूब चॅनल आहे, आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करू शकता। तर नैसर्गिक आपत्ती आणि पीक विमा असे दोन्ही मिळून मी सांगितल्याप्रमाणे रक्कम आहे 2353 कोटी रुपये निधी वाटप केला जाणार आहे। सभागृहामध्ये आमदार राजेश बिटकर यांनी लक्षवेधी सूचना मांडलेली आहे। यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये अखेर पीक विमा आता आणि अतिवृष्टी असा निधी वितरित केला जाणार आहे, जमा केला जाणार आहे। काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली असून काही शेतकऱ्यांना या मदतीपासून विचिंत आहेत, त्यांना पण अद्यापही मदत मिळाली नाही। अशा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम 28 मार्च 2025 पासून आता अखेर आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी राहणार आहे। मित्रांनो, पीक विमा असेल, अतिवृष्टी असेल, नुकसान भरपाई असेल, दोन्ही तिन्ही जे आहेत ते आता वितरणास सुरुवात होणार आहे। मित्रांनो, पीक विमा जे आहे तो आता जमा होणार आहे आणि पीक विमा किती जमा होणार आहे हेक्टरी ते सुद्धा आपण जाणून घेऊ। तर सर्व रक्कम जी आहे ती 2353 कोटी रुपये जे आहेत ते आता निधी वितरित होणार आहे असं इथे देण्यात आलेलं आहे। आणि शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये खाते चेक करण्याचं पण आव्हान देण्यात आलेलं आहे। आणि 31 मार्च पूर्वीच अखेर आता शेतकरी बांधवांचा पीक विमा जो आहे तो आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। खरीप हंगाम 2024 साठी जे आहे तो मंजूर झालेला आहे आणि सप्टेंबर 2024 मध्ये नुकसान भरपाई जो देण्यात आली होती त्याचे पण पैसे आता वितरित होणार आहेत। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय शिवराय।